समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पलूस तालुक्यातील मोराळे व बांबवडे येथे जनसेवा सप्ताहाची सुरुवात विविध सामाजिक उपक्रमांनी करण्यात आली। या निमित्ताने दोन्ही गावातील जिल्हा परिषद शाळा व हायस्कूलमध्ये स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले। मोराळे येथील जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यावेळी विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत गावातून प्रभात फेरी काढली। वृक्ष लागवड व संवर्धनाबाबत जनजागृती करत विद्यार्थ्यांनी नागरिकांना पर्यावरण संरक्षणाचे आवाहन केले। त्यानंतर बांबवडे येथील जिल्हा परिषद शाळा तसेच हायस्कूलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रतिपाप्पा कदम यांच्या हस्ते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले। उपस्थितांनी त्यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाची व समाजसेवेच्या कार्याची आठवण काढत त्यांना विनम्र अभिवादन केले। जनसेवा सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमांमध्ये स्थानिक नागरिक, शिक्षक, विद्यार्थी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। वृक्षारोपण, प्रभात फेरी आणि अभिवादन कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या विकासाभिमुख विचारांना व समाजसेवेच्या कार्याला उपस्थितांनी भावपूर्ण अभिवादन केले। महाराष्ट्राचं काय दुर्भाग्य आहे की असे नेते ज्यावेळेला खऱ्या अर्थाने नावारूपाला येतात, मग आराराबा असतील, गोपीनाथ मुंडे असतील, प्रमोद महाजन असतील, आपले कदम साहेब असतील, की अशा वेळी एखादं नेतृत्व घडताना 30-40 वर्ष लागतात आणि मग अशा नेतृत्वाला उद्या महाराष्ट्रभरात काम करण्याची, देशपातळीवर काम करण्याची संधी येते आणि अशा काही दुर्घटना घडतात आणि मग हे होतं। आणि आपण काय होतं की दादा असताना दादांवर बऱ्याच गोष्टींवरती टीका टिप्पणी झाली, त्याच्यामध्ये काहीच निष्पन्न झालं नाही। परंतु दादा गेल्यानंतर आज बघितलं तर महाराष्ट्रामध्ये दादांबद्दल विरोधी पक्ष असेल, सगळ्याच पक्षांनी म्हणजे एक आपण काय करतो की एखादा व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या चांगुलपणाबद्दल बोलत असतो। तर खऱ्या अर्थाने महाराष्ट्रानं या निमित्तानं आपण सर्वांनी पण एक धडा घेतला पाहिजे की माणसं हयात असताना त्याच्या चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे आणि दादांसारखं चुकीला चूक म्हणायची सुद्धा दानत आपण ठेवली पाहिजे। तर समाजात अनिष्ट जे काही प्रकार चालू आहेत ते बंद होतील। समाज म्हणून आपण अशा चुकीच्या पद्धतीवरती एकत्र येण्याची खरं गरज आहे। दादांनी आपल्याला ही चांगली शिकवण दिलेली आहे की चुकीला चूक म्हणण्याची। त्यामुळे अशा पद्धतीनं या दादांच्या 67व्या जयंतीच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की अशा पद्धतीनं आपण कार्यपद्धती आत्मसात करावी। आपल्या भागाच्या विकासासाठी आपण त्या पद्धतीनं पुढे यावं। दादा हे आपल्या महाराष्ट्राचं खूप मोठं भूषण होते। दादांचं नसणं हे आपल्या सगळ्यांसाठी फार मोठी हानी आहे। दादांच्या या जयंतीच्या निमित्तानं दादांना मी विनम्र अभिवादन करतो आणि इथून पुढे दादांच्या विचाराने आपण सर्वजण पुढे जाण्याचा प्रयत्न करूया। हीच खरी दादांना श्रद्धांजली होईल। दादांची जर शेती तुम्ही बघितली तर झाडं जी रस्त्याच्या कडेला दुतर्फा लावलेली झाडं असतील किंवा झाडाच्या रस्त्याच्या मध्यभागी जो डिवायडर आहे त्याच्यावरती लावलेली झाडं जरी तुम्ही बघितली तर बारामती तुम्हाला लक्षात येईल की झाडाला सुद्धा एक वेगळा आकार दिलेला आहे। त्याचं एक पान सुद्धा आत बाहेर तुम्हाला दिसणार नाही। अशा पद्धतीने झाडांची रचना, झाडांच्या कुठल्या जाती पाहिजेत इतका दादांचा अभ्यास होता। तर तो उपक्रम आपण आज वृक्षारोपणाचा या ठिकाणी घेतलाय। खऱ्या अर्थाने ही दादांना खरी श्रद्धांजली होईल की दादांच्या जयंतीच्या निमित्त आपण वृक्षारोपणाचा उपक्रम या ठिकाणी आयोजित केलाय। तो उपक्रम आपण करूया आणि दादांच्या विचाराने पुढे जाऊया। हीच मी दादांना या निमित्तानं एक आपल्या दादांचे विचार पुढे घेऊन जाऊ ही दादांना खरी श्रद्धांजली होईल। दादांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं विनम्र असं अभिवादन करतो। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।